महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। अक्षय दिलीप देवगावकर यांचा संपर्क क्रमांक आहे 9175 कपिल अशोक जोशी आले। यांचा संपर्क क्रमांक आहे 9970 अजिंक्य अभय अग्निहोत्री धर्म आहे। MS झालेला आहे यांचा अर्थ फॉर्म नंबर 799 अजिंक्य अभय अग्नि। काय सांगणार सर, आज अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचा राज्यस्तरीय वधूवर मेळावा संपन्न करण्यात आला होता, याबद्दल काय सांगाल? आजचा मेळावा हा आमचा 25वा मेळावा होता। 2017 ते 2025 8 वर्षात आम्ही दरवर्षी 3 किंवा 4 असे मेळावे घेतो। हा 25वा मेळावा होता आणि याला अभूतपूर्व असा आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे समाज बांधवातर्फे। म्हणून मी समाज बांधवाचा आभारी आहे, ऋणी आहे। दरवेळेस आम्ही आमचे रेकॉर्ड मोडतो। यावेळेस आमच्याकडे 197 मुलींची त्याचबरोबर 312 मुलांची अशी आमच्याकडे नोंदणी झालेली आहे आणि मेळावा आमचा भरगच्च झालेला आहे। यापुढे असाच मेळावा हो ही मी भगवान परशुराम चरणी प्रार्थना करतो आणि समाज बांधवांनी मला वेळोवेळी असाच प्रतिसाद देव ही इच्छा व्यक्त करतो। याबद्दल काय संदेश द्याल? कसं आहे, कालाय तस्मै नमः ही एक म्हण आहे। कालाय तस्मै नमः प्रमाणे काही मुली एज्युकेटेड असतात, त्या सर्व्हिस करतात, त्या नोंदणी करतात, मात्र मेळाव्याला येऊ शकत नाही। त्यानंतर मुलींची अपेक्षा अशा असतात की मुलांना पगार भरगच्च असावा, मुलगा असा हवा, मुलगा तसा असावा, पण ह्या ज्या सगळ्या पिक्चरच्या गोष्टी असतात, म्हणजे सिनेमामध्ये स्टोरीमध्ये दाखवतात अशा गोष्टी असतात, ह्या रिअल लाईफमध्ये नसतात। ह्या हे आम्ही आज समजून सांगितलेलं आहे आणि पुढच्या मेळाव्याला नक्कीच आजच्यापेक्षा जास्त मुली येतील आणि समाजामध्ये लवकरच आमूलाग्र बदल घडेल अशी मी आशा व्यक्त करतो। पालकांना मी माझ्या प्रस्तावामध्ये संदेश दिलेला आहे, तसाही बाईटवर देतो। पालकांना एकच सांगितलेलं आहे मी की पालकांनी मुलींकडे विशेष लक्ष देऊन मुलींना प्रत्येक मेळाव्याला आणत जावं, आपल्या समाजाविषयी, आपल्या पूर्ण कर्मकांडाविषयी सर्व माहिती द्यावी। त्याचबरोबर आज जरी कोणाला चष्मा आहे, कोणाला टक्कल आहे का, तर आता हे सर्वसाधारण झालेलं आहे। त्यामुळे मुलींनी अशा गोष्टी नाकारू नये, त्याचा पगार बघावा, त्याची फॅमिली बघावी, एकत्र राहण्याची एक आशा व्यक्त करावी, अशा पद्धतीने मी पालकांना मेसेज देतो। आज या मेळाव्यात कुठून आले होते लोक? कुठून आले होते लोक? आज आमच्याकडे बघा हैदराबादहून आले होते, जयपूरहून आले होते, त्यानंतर तुमच्या कर्नाटकातून आले होते, हुबळीमधून, सोलापूरहून आले होते, पुण्याहून आले होते, डोंबिवलीहून आले होते, नागपूरहून आले होते। अशा पद्धतीने आमच्याकडे राज्यव्यापी मेळावा होता। त्याच्यामध्ये आमच्याकडे बडोद्याहून 2 एंट्री आल्या होत्या, आमच्या गुजरातमध्ये 2 एंट्री। अशा पद्धतीने आमचं सर्व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जे आहे ते 28 राज्यात कार्यरत आहे। त्यामुळं आमच्याकडे जे आहे सर्वच ठिकाणचे लोक येत असतात। आम्ही जरी राज्याचा मेळावा घेतला तरी परराज्यातलेही लोक आपल्याकडे येत असतात। तर आता वधूवरांचा मेळावा घेऊन आपण फार मोठं काम केलेलं आहे, पण पुढं काय सर त्यांचे लग्न वगैरे याचा पण काही करू शकता का सर? आम्ही जे आतापर्यंत वधूवर बरेचसे मेळावे घेतलेले आहे, त्यामध्ये आतापर्यंत आमच्यातर्फे 392 लग्न जोडलेले आहे, त्याची लिस्ट पण आहे आमच्याकडे। आणि आता आज मला वाटतं 6 ते 7 लग्न तरी जमतील, कारण तो बोलणे चालू होते आजच्या मेळाव्यात। तर लोकांना जर तुमचे संपर्क साधायचा असेल तर आपला संपर्क क्रमांक वगैरे सांगा। लोकांची, समाज बांधवांची संपर्क हा ठेवावा लागतो। सदोदित जो व्यक्ती संपर्कात राहतो त्यासाठीच समाज बांधव येत असतात। असं जर कोणी उचलून कधी मेळावा घेतील तर असं लोक येत नाही। ते व्यक्ती बघतात कोण, संघटना बघतात कोण आहे, आणि मगच लोक त्या संघटनेच्या कार्यक्रमाला येत असतात। आपलं नाव सांगा आणि नंबर सांगा। सुधीर नाईक, जिल्हा अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, छत्रपती संभाजीनगर। नंबर सांगा।
मारा नंबर है 9922526687 मराठी 99 22 52 66 87 हा माझा मोबाईल नंबर आहे।